नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बँगलोरमध्ये आहे, हे तर तुम्ही बघतायत. तर आता आपण आलेलो आहे इंडस्ट्रियल म्युझियम, विश्वरया इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजी म्युझियममध्ये आपण इथं आलेलो आहे. तर आता म्युझियममध्ये आपण आज जाणार आहे. आता इकडे साईडला तुम्ही पाठीमागे बघताय, हे सगळं पूर्ण म्युझियम आहे. हे म्युझियम आहे, हे पाठीमागल्या साईडला पण हे असंच पूर्ण लावलेलं आहे. म्युझियममध्ये आपण जाणार आहे. तुम्हाला म्युझियममधील पूर्ण सगळी माहिती मी सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आता ही 3 मजली जवळपास बिल्डिंग आहे. तर आता हे इंजिन हॉल ही रूम आहे. इथं आपण आता आलेलो आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे इंजिन लावलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळे इंजिन वगैरे तुम्हाला इकडे खाली बघायला भेटणार आहेत. म्हणजे पूर्ण इंजिन आपण खाली जाऊन बघणारच आहे. समोर जे बघताय तुम्ही, 1903ला राईट ब्रदर्सने एरोप्लेन बनवलेलं आणि ते अशा पद्धतीचं होतं. हे जे तुम्ही हे बरोबर सेम असं तसं हे अशी प्रतिकृती आहे त्याची, तुम्ही बघताय समोर. त्यानंतर इकडे जर समोर बघितलं तर हे अशा प्रकारे डायनासोर आहे. हा डायनासोरचे हात जबडा वगैरे हालतोय. हे जुन्या एकदम सगळं ऐतिहासिक वगैरे सगळं इथं लावलेलं आहे. हे आपल्याला पूर्ण बघायला भेटणार आहे. हे जी त्याच्यातली पहिली फ्लाईट आहे जे राईट ब्रदर्सने बनवलेली, तर त्याचंच इथं पूर्ण माहिती दिलेली आहे. म्हणजे कधी बनवली, किती वेळ ते वापरली, त्याची इंजिनची कॅपॅसिटी किंवा हे सगळं, त्याची साईज काय होती, हे सगळं इथं लावलेलं आहे. त्यांचे फोटो आहेत इथं. सगळी याची माहिती वगैरे इथं दिलेली आहे. तुम्हाला जर पूर्ण वाचायची असेल तर ते व्हिडिओला तुम्ही थांबवून तुम्ही हे सगळं वाचू शकताय. आता हे इथे एक असा फोटो लावलेला आहे. यातून पूर्ण मेकॅनिकलचे जे काय नाव आहेत हे सगळे एवढ्यात दिसत आहेत. हे सगळे तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओला थांबवून पूर्ण तुम्ही बघू शकता. हे सिंपल मशीन्स जे जसे पहिल्या जुन्या सिंपल मशीन्स होत्या, त्याचे हे वेगवेगळे असे फोटो आहेत. लिव्हर आहे, व्हील ॲक्सेल आहेत. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे व्हील आहेत. नवीन आहे त्यातले पण, आता जुन्यातले पण आहेत. हे स्क्रू आहेत. वेगवेगळे स्क्रू कसे वापरले जातात, कोणत्या कामासाठी यूज होऊ शकतात, याची अशी माहिती आहे. हे गिअर्स आहेत. हे गिअर आहे, हेलिकल गिअर, पॅनेल्ट्री गिअर, स्क्वेअर गिअर, हे सगळे असे गिअर्स आहेत इथं. हे सगळे मॉडेल वगैरे इथं लावलेले आहेत. हे पुली आहेत. हे पुली ब्लॉक, 10 पुली ब्लॉक असतील अशी रस्सीचे पुली कप्पे आहेत. हे म्हणजे यांनी असं दर्शवलं की किती वेट, किती ताकद लावल्यानंतर किती वेट उचलू शकते, हे सगळं असं यांनी मांडलं आहे. मेकॅनिझम आहे त्याचं. तुम्ही पूर्ण बघू शकताय किंवा व्हिडिओ थांबवून तुम्ही पूर्ण बघू शकताय, वाचू शकताय तुम्ही त्याचं काय लिहिलेलं आहे. हे सगळं हे चेन ड्राईव्ह आहेत, बेल्ट ड्राईव्ह आहेत, हे घड्याळ आहेत. घड्याळामध्ये जे काय सिस्टीम असते हे सगळं इथं असं त्यांनी दाखवलेलं आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम्स आहेत. हे पुन्हा गिअर्स आहेत पुढे. आता जे आपलं चंद्रयान पाठवलेलं आहे, हे चंद्रयानाची प्रतिकृती आहे इथं. हे पूर्ण असं चंद्रयान आहे. आता आपल्याला ओरिजिनल तर काय बघायला भेटलं नाही, पण त्याचं जे काय असं मॉडेल बनवलेलं आहे ते आपण इथं बघू शकतो. हे सेम असंच बनवलेलं आहे. त्याची माहिती दिलेली आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. इथं व्हिडिओ आहे पूर्ण कसा होता. इकडच्या साईडला तुम्ही बघताय ही जी ट्रक आहे, ट्रक म्हणजे पूर्वीच्या वेळेस, पहिल्या वेळेस ज्यावेळेस ट्रक बनवून त्याची चाकं वगैरे हे अशा पद्धतीने त्याची चाकं होते. अशा प्रकारे ट्रक होते पहिले. हे जे तुम्ही समोर साईडला बघताय हे नॅशनल इंजिन ऑइल आहे. नॅशनल ऑइल इंजिन आहे. हां, हे समोर बघताय ही जी आहे ती डिझेल इंजिन आहे. जे म्हणजे फर्स्ट टाइम ज्यावेळेस बनवलं होतं
मिरेल्सनं, ते डिझेल इंजिन आहे. तिथे समोर पण बघताय तुम्ही हे अल्टरनेटर आहे. जुन्या म्हणजे ज्यावेळेस फर्स्ट टाइम बनवलं होतं तेव्हाच म्हणजे त्यावेळेस हे असं अल्टरनेटर होतं. त्याला बेल्टच्या साहाय्याने फिरवत होते. इकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हे ऑइल इंजिन आहे. ऑइल इंजिन हे अशा प्रकारचे आहेत. परत इथे गॅस इंजिन आहे. हे गॅस इंजिन पण अशा प्रकारे पहिल्यापासून होते. इकडच्या साईडला जर असं बघितलं तर हे विंड पॉवर आहे. हे विंड मिल जे आहेत आताचे पवनचक्की विंड मिल हे अशा प्रकारचे पहिले असायचे. ते हळूहळू इम्प्रूव्हमेंट होऊन आता जे आहेत ते होतात. हे जे आहेत ते पहिलं ज्यावेळेस इथे जे दिलेलं आहे दगड वगैरे मोठे मोठे दगड फोडण्यासाठी याचा वापर व्हायचा त्यावेळेस, किंवा काढण्यासाठी शिफ्टिंग करण्यासाठी. ह्युमन मसल पॉवर असं त्याचं नाव आहे. इकडच्या साईडला दिलेलं आहे. एक साईडला हे जसं बैलाच्या साह्याने शेती वगैरे करायचे, पाणी वगैरे सिंचन कसं करायचे हे असे जुन्या पद्धतीचं असं लावलेलं आहे. म्युझियममध्ये प्रत्येक गोष्ट कव्हर केलेली आहे यांनी. प्रत्येक गोष्ट आपल्याला बघायला भेटणार आहे. कसं वर्क करायचं हे बघण्यासाठी इथे बटन आहे. ते बटन जर दाबलं का ते बटन दाबल्यानंतर पाणी येतं इकडून. पाणी आल्यानंतर पाण्यामुळे हे चाक फिरतं आणि ते पूर्ण असं दगड वगैरे फोडण्यासाठी त्याचा वापर होतो. त्याच्यावर इकडं हवा वगैरे फर्नेसला देण्यासाठी पण याचा वापर होतो. सगळ्या ॲनिमेशनमध्ये इथं किंवा आपल्या ह्याच्यात मॉडेल इथं मांडलेले आहेत. हा जो तुम्ही समोर बघताय हा एक छोटासा बॉयलर आहे. हा बॉयलर आहे छोटासा. हा पण बॉयलरच आहे. समोर गॅस इंजिन आहे, जेट इंजिन. जे वॉटर टर्बाईन आहे, वॉटर टर्बाईन कसं काम करते ते इथं आपल्याला बघायला भेटेल. हे छोटंसं टर्बाईन वॉटर टर्बाईन आहे. इथं बटन प्रेस केल्यानंतर पाणी वरून येतं. पूर्ण पाणी वरून आल्यानंतर पाण्यामुळं कसं टर्बाईन फिरतं हे दाखवलेलं आहे. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचं आपल्याला ॲनिमेशन बघता येतं. असं टर्बाईन होतं पहिलं. असं डॅमवर वगैरे हे अशा प्रकारचं टर्बाईन लावलेलं असायचं. हायड्रोलिक पॉवर प्लॅन्टसाठी याचा वापर व्हायचा. ह्याचं हायड्रोलिक पॉवर प्लॅन्टचं पूर्ण ॲनिमेशन इथं लावलेलं आहे. हे जे तुम्ही बघताय हे जे सुरुवातीला जे विमान होते त्या विमानांची अशी इंजिन असायची. एअरक्राफ्ट इंजिन आहे. परत ट्विन रॉ रेडियल एअरक्राफ्ट इंजिन आहे. इथं जर तुम्ही समोर बघेल तर सेम तसंच इंजिन आहेत. वेगवेगळ्या डिझाईनचे इथं आहेत. एक डिझेल इंजिन आहे छोटंसं. इथं जर तुम्ही बघितलं तर 2 स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे. हे छोटंसं त्याचं डिझाईन आहे. हे आपल्याला बघितल्यानंतर अर्धच आहे. बघितल्यानंतर आपल्याला कळेल हे कसं 2 स्ट्रोकचं पेट्रोल इंजिन असतंय. परत हे स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे. 4 स्ट्रोक आहे. हे 4 स्ट्रोकचं मॉडेल आहे. हे पण 4 स्ट्रोकचं मॉडेल आहे. हे पेट्रोल इंजिन आहेत दोन्ही पण. इकडच्या साईडला पिस्टन बघितला तर हा पिस्टन आहे. पिस्टन आपण बघतो पण हा एक वेगळ्या प्रकारचा पिस्टन आहे. जुन्या काळात अशा प्रकारचे पिस्टन असायचे. इकडं समोर बघितलं तर हे स्पार्क प्लग आहेत जे आज यूज होतात त्या तसे नाही. ते जुने ज्या वेळेस सुरुवातीच्या काळातले स्पार्क प्लग आहे. ते याची जी माहिती आहे तुम्ही व्हिडिओ थांबवून पूर्ण वाचू शकता.
चारोलेट कंपनीचं जे ऑटोमोबाईल इंजिन आहे ते हे आहे. चारोलेट कंपनीने ज्यावेळेस इंजिन बनवलं होतं ते अशा प्रकारचं सुरुवातीचं इंजिन होतं. त्याचं ॲनिमेशन जर बघायचं असेल तर आपल्याला इथं बटन दाबल्यानंतर बघायला भेटतं. हे असं इंजिन चालू होतं बटन दाबल्यानंतर. कशा प्रकारे होतं हे वगैरे आपल्याला आता असं बघायला भेटतं. आता आपण पाठीमागल्या साईडला पेट्रोल इंजिन बघितले, 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक. हे 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक हे डिझेल इंजिन आहेत. हे डिझेल इंजिनचे पण मॉडेल असे आहेत, त्याची पण माहिती लिहिलेली आहे, तुम्ही बघू शकता, वाचू शकता. हे डिझेल इंजिन आहे. हे डिझेल इंजिन आता हे समोर बघतोय आपण, हे पण इंजिन डिझेल इंजिन आहे. हे अशा प्रकारचे तर आता बघितलेले आहेत आपल्या जुन्या पहिल्या आपल्या घरात पण आहेत, आता पण आहेत या पद्धतीचे इंजिन. इकडे साईडला जर बघितलं तर फ्यूल इंजेक्शन सिस्टीम आहे. म्हणजे इंजिनमध्ये जे असते फ्यूल इंजेक्शन सिस्टीम ती इथं म्हणजे मांडलेली आहे बघायसाठी आपल्याला. इकडे साईडला पण डिझेल इंजिन आहे. इकडच्या साईडला पण तुम्ही बघू शकता, हे पण डिझेल इंजिन आहे. डिझेल इंजिन इथं योग्य पद्धतीने इथं मांडलेलं आहे. क्रँक अरेंजमेंट आहे, याच्याकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. इंजिनमधील क्रँक अरेंजमेंट इथं दाखवलेली आहे. परत इथं मेजर ब्रेक थ्रोटलिंग आणि इंजिन सिस्टीम. इंजिनमध्ये ब्रेक लावण्यासाठी जे काय वापरलं जातं म्हणजे ब्रेक थ्रोट करण्यासाठी ही सिस्टीम आहे ती. तुम्ही जे आता ही समोर बघताय ते हॉट एअर इंजिन आहे. हॉट एअर इंजिन म्हणजे जर आपण इथं बघितलं तिथं हे जे समोर म्हणजे दिवा आहे, दिव्यासारखं दिसतं आपल्याला, तर त्याला जर आपण आग लावली तर त्याची गरम हवा तयार होऊन परत हे फॅन फिरतो. ते हॉट एअर इंजिन आहे. हे बॉल पॉइंट पेन आहे, समोर तुम्ही बघताय ते. हे लॉक आहे, ते जे समोर बघताय ते लॉक आहे. हे लॉकचं जे मेकॅनिझम आतलं असतं ते आपल्याला याच्यावरून कळतं. इथून जे आपण इथं जो पिन जाते त्यात लॉक होतं आणि परत असं केल्यानंतर हे होतं. आपल्या प्रत्येकाच्या लॉकमध्ये असंच असतंय, योग्य ती चावी बसवल्यानंतर लॉक होतं ते. हे स्विच आहेत, इलेक्ट्रिकल स्विचमध्ये काय काय ह्या गोष्टी असतात, त्या काय काय कंपोनेंट किंवा काय काय इक्विपमेंट असतात ते इथं आहेत. आता हे समोर तुम्ही वॉल बघताय, कॅप्शन वॉल्स आहेत. घरातले नळ कसे असतात किंवा हे वॉल कसं आहे, हा बॉल वॉल कसं काम करतो हे इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मित्रांनो, इंजिन हॉल हा पूर्णपणे बघून झालेला आहे. आता पुढं आपल्याला इलेक्ट्रोटेक्निकचा हॉल बघायचा आहे. त्या हॉलमध्ये आता आपण प्रवेश करणार आहे. तर त्यासाठी आता तुम्हाला दुसऱ्या पार्टमधील व्हिडिओ बघावा लागेल, कारण हा पार्ट खूपच मोठा होत चाललेला आहे. मित्रांनो, इंजिन हॉलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.